नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धास चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो आहेत नवीन एक आगळी वेगळी रेसिपी। तर व्हिडिओला संपूर्ण बघा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण बघणार आहोत डबल बीची भाजी। याला डबल बी सुद्धा म्हणतात किंवा विदर्भामध्ये लाल पांढरे दाणे म्हणतात किंवा वेगळ्या नावाने या भाजीला नावं आहेत। तर मी बिया वाळलेल्या आहेत, ते मी भिजून घेतलेले आहेत, रात्रभर भिजत घातलेले आहेत। भिजल्यानंतर जी डबल बी आहे ती साईजने दुप्पट होते। तर याची आता मार्केटमध्ये ओल्या शेंगासुद्धा मिळतात। तर मी ओल्या शेंगा न घेता ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या वाळलेल्या दाणे ते मी करून घेतलेले आहेत, भिजून घेतलेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही बियांमधला फरक। तर आपण आता याला कुकरमध्ये शिजवून घेऊया। फार शिजवायचं नाही आहे, अगदी 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मंद आचेवर। अगदी गॅसची पॉवरसुद्धा जास्त करायची नाही आहे। आणि याची भाजी अप्रतिम लागते। म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असेल तर नॉनव्हेजसुद्धा फिक्कं पडेल या भाजीसमोर। तर अशी ही इतकी सुंदर भाजी आहे। तर मी स्वच्छ पाण्याने बिया धुवून घेतलेल्या आहेत आणि कुकरच्या डब्यामध्ये मी शिजवून घेणार आहे। तुम्ही कॅबिनमध्ये सुद्धा लावू शकता। एक शिट्टी झालेली आहे आपली आणि आता ही दुसरी शिट्टी। बस आता आपण कुकर बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण कुकर उघडून घेऊया। अगदी जास्त शिजवायच्या नाही, कारण या फार नाजूक बिया असतात। 1-2 शिट्टीमध्ये छान शिजून येतात आणि याला फार काही मसालासुद्धा करायची गरज नाही आहे। जे आपल्या घरी अवेलेबल असतं तेच आपण मसाला वापरून आपण याची भाजी तयार करायची आहे। अप्रतिम अशी भाजी लागते। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमच्याकडे या भाजीला कुठलं नाव आहे, नक्की सांगा मला, म्हणजे मलाही कळेल की किती वेगळ्या ठिकाणी वेगळं नावं घेतलं जातात या भाजीला। तर आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे कढई तापून घेतलेली आहे। कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान आपण गरम करून घेऊया आणि तेल गरम झालं की आपण आपले जे नेहमीप्रमाणे जिरं मोहरी वगैरे असते ते आपण टाकून घेऊया। तर ह्या ज्या भाज्या असतात म्हणजे ज्या शेंगांच्या भाज्या असतात त्या खाणं शरीरासाठी खरंच खूप छान असतं। पण बरेचदा काय होतं की आपल्याला ते बाजारातून घेऊन येणं आणि ते सोलत बसणं वगैरे करणं, त्यामुळे आपण ते फारसं टाळतो त्या गोष्टी। आणि ह्या ज्या बिया असतात त्या अवेलेबल असतात मार्केटमध्ये इझिली, म्हणून आपण घेऊन येतो आणि करतो। पण हिरव्या भाज्या शेंगा भाज्यांची सुद्धा भाजी तेवढीच छान लागते। तर मी इथे खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। ते छान मी परतून घेतलेलं आहे आणि ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं आणि लसणाचं पेस्ट टाकून घेतलेली आहे, ती छान परतून घ्यायची आहे। फार मी मसाले इथे वापरत नाही आहे, म्हणजे फक्त खोबरं आणि कांदा, तेही फक्त ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी। बाकी तुम्ही ग्रेव्हीसाठी काही एक्स्ट्रा मसाले वापरत असेल तेही टाकून तुम्ही भाजी करू शकता। पण मी कुठल्याच भाजीमध्ये जास्त मसाल्यांचा वापर करत नाही। आणि जे सुखे मसाले असतात ते टाकून घ्यायचे आहेत, जसं की हळद झालं आहे, धने पावडर, लाल मिरची पावडर, बेडकी मिरची पावडर कलर येण्यासाठी छान, आणि मीठ बस। आणि थोडाफार आपला घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। कमी तेल कमी मसाल्यामध्येच भाज्या छान स्वादिष्ट लागतात। असं नाही की भरपूर तेल टाकलं आणि भरपूर मसाले टाकले म्हणजेच भाजी खूप चविष्ट होते, तसंही नाही। छान अशी भाजी आपण परतून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाण्याने कलर छान येतो भाजीला, त्यामुळे शक्यतो प्रत्येक ग्रेव्ही करताना त्या भाजीमध्ये गरम पाणी किंवा उकळतं पाणीच टाकावं। आणि आपली जी दाणे होते, डबल बी होती, ती आपण ऑलरेडी शिजून घेतलेली होती, त्यामुळे जास्त आता आपल्याला शिजून घ्यायची गरज नाही आहे, नाहीतर ती अगदी खूप नरम होऊन जाईल, सॉफ्ट होऊन जाईल की तुम्हाला चमच्यामध्ये सुद्धा घेता येणार नाही। कट जो आपला बघू शकता किती छान आलेला आहे ग्रेव्हीला। आता आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला जे शिजलेले डबल बी होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही थोडंसं ग्रेव्ही घट्टच ठेवा। मी चपातीबरोबर ही भाजी खाणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पातळ करत आहे, थिकनेस करत आहे ग्रेव्हीची, म्हणजे थिकनेस कमी करत आहे, सॉरी। आणि आता मी जी डबल बी होती ती टाकून घेतलेली आहे
आणि बस फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी झाली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही किती छान आपल्याला कट आलेला आहे, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे जवळपास ते असेल 100 ग्रॅम बी, तर 3 ते 4 व्यक्ती आरामात जेवण करू शकतात। तर बघू शकता तुम्ही आपली भाजी ही तयार झालेली आहे। आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि भयंकर भूक लागली आहे, त्यामुळे मी जेवण करायला बसते आणि तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा आणि सांगा मला नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक आणि शेअरसुद्धा करा। तर मी इथे वरून थोडा मसाला टाकून घेतलेला आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद झाल्यानंतर मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे ती तयार आहे। विदिन 7 मिनिटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे। छान अशी बघा तुम्ही किती सुंदर भाजी झालेली आहे। बियासुद्धा म्हणजे याला किडनी शेपसुद्धा म्हणतात, कारण त्या बीचा आकार तसा आहे, त्यामुळे याला किडनी शेपच्या बियासुद्धा म्हणतात। चला आता मी पटकन ताट घेते वाढायला, कारण भयंकर भूक लागलेली आहे। गरम गरम भाजी मस्त फस्त करायची आहे आणि तुम्हीसुद्धा करून बघा। आणि हे बघा आता मी तुम्हाला कसं सांगू किती छान झाली आहे भाजी, तुम्ही मोबाईलमधनंच टेस्ट करून बघा। आणि चला आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।